राहता येथील सहयोग फाउंडेशनद्वारे ज्येष्ठ मार्गदर्शक सदस्य कैलासवासी प्राध्यापक डॉक्टर विष्णू गाडेकर यांच्या दशक्रिया दिनी सद्गती घाट खटकळी परिसर राहता येथे यांच्या कुटुंबियांच्या हस्ते 15 फुटी वडाचे रोपण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब पानगव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहयोग फाउंडेशन गेली 10 वर्षांपासून राहता व परिसरात सर्वांच्या सहकार्यातून वृक्षारोपण व स्वच्छता अभियान राबवित आहे। खटकळी परिसरात वृक्षांच्या अभावामुळे कावळ्यांची संख्या खूपच कमी झाली होती। त्यासाठी 1.5 वर्षापूर्वी सहयोग फाउंडेशनद्वारे दशक्रिया विधी निमित्त आप्तजनांच्या स्मृती जतन करण्याच्या दृष्टीने वृक्षारोपण करण्यास सुरुवात केली। फक्त रोपण करून थांबले नाही तर वर्षभर राहता नगरपालिकेच्या टँकरने प्रभाकर नावकर यांच्या मदतीने पाणी देऊन संवर्धन करण्यात येत आहे। आज वृक्षारोपणानंतर श्रद्धांजली अर्पण करताना ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब गाडेकर म्हणाले की कैलासवासी प्राध्यापक डॉक्टर विष्णू गाडेकर हे गेल्या 4 वर्षांपासून फाउंडेशनचे सक्रिय सदस्य होते। सामाजिक कामाची आवड असल्यामुळे निवृत्तीनंतर राहता येथे स्थायिक होऊन सपत्नीक सहयोग फाउंडेशनच्या प्रत्येक सामाजिक उपक्रमांत अग्रभागी असायचे। त्यांच्या अकाली निधनाने फाउंडेशन व त्यांच्या कुटुंबियांना तीव्र दुःख झाले आहे। अध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब पानगव्हाणे म्हणाले, प्राध्यापक डॉक्टर गाडेकर सर जरी शरीर रूपाने आपणास सोडून गेले असले तरी वटवृक्षाच्या रूपात कायमच आपल्या स्मरणात राहणार आहेत। कैलासवासी प्राध्यापक डॉक्टर विष्णू गणपत गाडेकर यांना वृक्षारोपण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एकत्र जमलेले आहोत। सहयोग फाउंडेशनचे ज्येष्ठ सदस्य कैलासवासी विष्णू गाडेकर ज्यावेळेस राहत्यामध्ये वास्तव्यास आले त्यावेळेस आमची ज्यावेळेस चर्चा व्हायची त्यावेळेस ते अशा एका ग्रुपच्या शोधात होतो की ज्या ग्रुपमध्ये आरोग्याची काळजी घेतली जाईल, सामाजिक काम ज्या ग्रुपमध्ये केलं जाईल अशा एका ग्रुपच्या शोधात होतो आणि सहयोग फाउंडेशन असा ग्रुप त्यांना भावला आणि हे दोघंही दाम्पत्य आमच्या सहयोग फाउंडेशनच्या ग्रुपमध्ये जॉईन झाले। अगदी थोड्या दिवसामध्ये ते फॅमिलियर झाले। दोघांच्या स्वभावानं आमचं सगळ्या सहयोग फाउंडेशनच्या सदस्यांचं त्यांनी मन जिंकून घेतलं आणि अल्पावधीतच आमच्या कुटुंबासारखे ते आम्हाला झाले। डॉक्टर विष्णू गाडेकर यांचं फॅमिली अत्यंत व्यवस्थित होती आणि अगदी सुखाचे दिवस त्यांचे सुरू होते आणि आमच्या गावामध्ये प्रत्येक गाडेकर परिवारामध्ये ती जायचे, ओळख पाळख करून घ्यायचे आणि आपलंसं सगळ्या राहतेकरांना त्यांनी केलं। आयुष्य त्यांना कमी मिळालं आणि अचानक त्यांचं निधन झालं। आमच्या सहयोग फाउंडेशनला हळहळ लागली, त्यांचे परिवार दुःखामध्ये कोसळला गेला। आमचं सहयोग फाउंडेशन त्यांच्या दुःखामध्ये आहेच, आम्ही याही पुढे त्यांच्या कुटुंबाबरोबर आहोतच। आज या निमित्तानं मी सहयोग फाउंडेशनच्या वतीनं त्यांना वृक्षारोपण रूपी श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो। बंधू आणि भगिनींनो, आज आपल्या सहयोग फाउंडेशनचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्राचार्य डॉक्टर विष्णू गाडेकर यांच्या दशक्रियेनिमित्त आपण सहयोग फाउंडेशनच्या वतीने त्यांना वटवृक्षाचे रोपण करून आपण वृक्षारोपी श्रद्धांजली अर्पण केली आहे। गाडेकर सरांबद्दल बोलायचं तर म्हटलं तर खूप काही आहे, कारण जेव्हा त्यांनी सेवानिवृत्त झाल्यानंतर जे इथं आले आणि त्यांच्या एक सामाजिक ते आपलं उत्तरदायित्व आहे या दृष्टीने त्यांना जे सहयोग फाउंडेशनकडे सामील झाले आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते नेहमी सपत्नीक प्रत्येक सहयोग फाउंडेशनच्या कार्यक्रमाला वृक्षारोपण असेल, स्वच्छता अभियान असेल तर ते कायम बरोबर असायचे। म्हणजे सेवानिवृत्तीनंतर आपलं आयुष्य आपण कसं जगलं पाहिजे असं एक उत्तम उदाहरण होतं की स्वतः ते एकटे कधी दिसले नाही, आपल्या पत्नीला बरोबर घेऊन ते प्रत्येक कार्यक्रमाला ते यायचे आणि त्यांच्या 2 मुली विवाहित पुण्याला स्थायिक झालेल्या आहेत। मुलगा देखील पुण्याला त्याच्या नोकरी लागलेली आणि दिवाळीनंतर त्याचं लग्नाचे करून घ्यायचं असं त्यांनी ठरवलेलं होतं आणि पण नियतीच्या पुढे कोणाकडे जात की आपल्या नियतीपुढे आपण कोणी जाऊ शकत नाही। या जोडीला म्हणजे सर आणि ताई हे दृष्टी लागू असं झालेलं आहे की जे दोघं एक आयुष्य सुख संपन्न आयुष्य जगणार होते। त्यांचं खूप छान अगदी स्वप्न होतं की इथं व्यवस्थित यायचं, इथं त्यांनी छान एक सुंदर बिल्डिंग बांधली होती, भाडोत्री दिली होती, व्यवस्थित होतं सर्व। पण एक काय होतं त्याला दृष्ट लागली आणि एक ही म्हणते ना जोडी ही विखुरली गेली। असो, सरांबद्दल
म्हणजे मला ते बंधू प्रेम होते की प्रत्येक वेळेस ते माझं एक मोठी अति शस्त्रक्रिया झाली तर दोघंही ताई आणि डॉक्टर साहेब स्वतः येऊन गेले तिथे 4 दिवसापूर्वी आणि अर्धा तास अगदी मनसोक्त गप्पा मारल्या की मला देखील म्हणजे ते आता काय बोलावे की आपल्या घरातला माणूस नाही म्हणजे खरंच एक सहयोग परिवार आहे, मला माझं कुटुंबच आहे आणि आपल्या कुटुंबातला माणूस गेल्यानंतर जे दुःख आहे ते आपण वर्णन करू शकत नाही. असो आपण सरांचे जे काही आपले आपण सहवासात आपण क्षण घातले ते आपण आठवून आपण पुढे आपल्याला वाटचाल करायची आहे. आणि सर जरी शरीररूपाने गेलेले असेल तर आपलं इथं वृक्षारोपण वटवृक्ष आपण लावलेले आपण त्याचं आयुष्य 200, 250 किती 500 वर्ष असतं तोपर्यंत आपलं आणि जोपर्यंत आपलं सहयोग फाउंडेशन आहे तोपर्यंत सरांचं नाव राहणार आहे. मी सहयोग फाउंडेशनच्या वतीने सरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती. या प्रसंगी हभप जगन्नाथ महाराज चौधरी, ग भा उज्ज्वला विष्णू गाडेकर, ग भा हौशाबाई गणपत गाडेकर, आप्पासाहेब गाडेकर, किसन गाडेकर, बाळासाहेब गाडेकर, डॉक्टर ज्ञानदेव गाडेकर, चिरंजीव प्रणव विष्णू गाडेकर, शीतल ननवरे, मोनिका पगार आदी गाडेकर तसेच डॉक्टर बापूसाहेब पानगवाणे आदी सहयोग फाउंडेशनचे मान्यवर उपस्थित होते.